राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठवाड्यावर आणि खास करून महाराष्ट्रावरती जास्त मेहनत घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल सुद्धा मोठी सभा त्यांची मराठवाड्यात पार पडली, ज्या सभेमध्ये घोषणाबाजी देण्यापासून ते महाविकास आघाडीवर टीका करण्यापर्यंत सगळ्याच मुद्दे समोर आलेत। याचा अर्थ या महाराष्ट्रात त्यांना पराभव समोर दिसतोय, कारण नरेंद्र मोदींना या महाराष्ट्रात 10-10, 20-20 सभा घ्याव्या लागतात। याचाच अर्थ त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पक्षाचा, त्यांची जी काही आघाडी म्हणतात ते, युती म्हणतात ती, त्याचा पराभव स्पष्टपणे दिसतोय आणि म्हणून अशा सभा त्यांना घ्याव्या लागतात। खरं तर पंतप्रधान आत्ता पण आम्ही लहानपणापासून अनेक पंतप्रधान बघितलेले, फार मला जसं कळतं तसं मी राजीव गांधीपासून बघितले, समजून घ्या। 4-5 सभा एका राज्यात किंवा महाराष्ट्रात होत होत्या कोणत्याही पंतप्रधानाच्या। झोनला एखादी पुणेला, एखादी संभाजीनगरला, एखादी नागपूरला, एखादी मुंबईला आणि एखादी कुठंतरी समजा काँग्रेसवाले नंदुरबारला घ्यायचे वगैरे, अशी एखादी सभा व्हायच्या। पण आता ज्या पद्धतीनं सभा चालू आहे यांचा पराभव समोर दिसतो, त्यातून तेच ते पोचड भाषण, तेच ते नुसतं हां करायचं, राणा भीमदेवी थाटात बोलायचं, प्रत्यक्षात काही दम नसतो। म्हणजे पोकळ झालेली भाषणं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होत आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। पण त्यांनी जी घोषणाबाजी केली तो सुद्धा एक चर्चेचा विषय राहिलेला आहे। तुम्ही पण त्या घोषणानंतर मुद्दामून ऐकल्यात, कशा होत्या घोषणा? काही दम नव्हता। नांदेडला कुठेतरी राम राम म्हणे, कुठं हर हर महादेव, हर महादेव कशी हर हर अशी घोषणा असते, हर महादेव अशी थोडी असते, हर हर अशी थोडी घोषणा असते। हर महादेव ही शत्रूवर हल्ला करणारी घोषणा आहे, हर महादेव काय अशी घोषणा नाही आहे। पण हे आता नाटकबाजी चालू आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य आलंय की सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1चे नालायक निघतील, असं वक्तव्य केलंय बावनकुळेंनी। मग तो आता बोलू नये, देशाच्या 15चा आधार करावा, मी कोणाला नालायक म्हणणार नाही, परंतु हे तुमचे सर्वेक्षण सगळे फेल होणारे असतात। तुम्हाला फक्त त्याच्या समोरचा ना शब्द काढावा लागेल आणि हे तुमचं सर्वेक्षण खरं ठरेल। पण ही जी भाषेचा स्तर घसरतोय, खास करून उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलताना भाजपवाल्यांचा, त्याच्याबद्दल काय सांगा? म्हणूनच मी ती भाषा वापरत नाही ना, त्यांचा घसरू दे, आम्ही कशाला घासरायचं। मी फक्त एवढं सांगितलं की त्यांनी जे सांगितलं ते आपण सत्य मानू। फक्त मी त्याच्यात बदल एवढा सांगतो की लायकच्या समोरचा ना निघून जाईल आणि ते जे म्हणतात ते सत्य होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, संदीपान भुमरे यांना आता तुमच्या उमेदवाराच्या विरोधात, चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। काय परिणाम असू शकतात, काय एकंदरीत त्याच्याबद्दल तुमचं मत आहे? एक तर तुमचा एक शब्द खरा आहे की त्यांना उभं करण्यात आलेलं आहे, ते उभे नाही राहिले। तुमचा हा शब्द एकदम खरा आहे की त्यांना उभं करण्यात आलं, ते उभे राहिलेले नाही। आणि ज्याला बरोबर उभं केलं जातं त्याला पाडणं काही अवघड काम नसतं। कशी होईल लढाई? कुठले मुद्दे असतील त्यांच्या विरोधात तुमच्या हातात? ही लढाई होणार नाही। आमची लढाई ही MIMशीच होईल, भुमरेंशी कोणती लढाई होणार नाही। भुमरे इथं लढू शकत नाही, हे सांगतो। भुमरे यांच्या विरोधात प्रचारात असे कुठले मुद्दे तुमच्याकडे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ही लढाई सुरू कराल? फक्त आत्ताच्या वेळेला ही देश पातळीवरची निवडणूक आहे। मोदींचं सरकार याचा फेलियरनेस महागाईच्या बाबतीत, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या घोषणा त्यांनी जी आहे, मग गॅसची असेल, त्याच्यानंतर आर्थिक स्थितीची असेल, हर घर जल असेल, हर घर छत असेल, आयुष्यमान भारत असेल, या योजना काय काय याने मोदीने जाहीर केल्या याचा पंचनामा निश्चित आम्ही करू। नंतर भुमरे जे आहे हे निपटून घेण्यासारखा विषय, फार त्याला लक्ष देण्यासारखा विषय नाही आहे। चंद्रकांत खैरे आहेत ते तुमच्या बाजूने उभे आहेत, प्रचार कुठवर आलाय, दौरे कुठवर सुरू आहेत आणि आता असं दिसतंय तुमची एकंदरीत तयारी पाहता चंद्रकांत खैरेंनी कुठं फिरायचं, कुठं जायचं आणि काय बोलायचं ह्याचं पण नियोजन बहुधा तुम्ही करताय दादा? असं नाही, मी पक्षाचा जिल्हा प्रमुख पण आहे, संघटनात्मक पण मी प्रमुख आहे। आमच्याकडे संघटनेची सिस्टीमनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात। उमेदवार कोणी जरी असलं तरी
आणि म्हणून दौरा आखणं वगैरे हे काम माझं असतं. मी करत आलो, मी आज नाही करत हे काम. मी 1996 पासून हे काम करत आलो. 96ची लोकसभा होती प्रदीप जायस्वालांची, त्यावेळेसपासून मग 96, 98, नंतर 99, पार 2000, 2004 सगळ्या इलेक्शनचे दौरे. कारण मला एक जिल्हा सगळा मुखोद्गत आहे. कुठं कुठं गेलं पाहिजे, आम्ही मागच्या काळात कुठं गेलेलो होतो, कुठं जायचं बाकी आहे, आता आवश्यकता कुठं आहे, असं एक नियोजन करून दौरे ठरावं लागतात. दौरे काय फक्त नकाशा पाहून नाही ठरवतात. नकाशा पाहून काय या नकाशात हे गाव आहे इथं जा असं नसतं. ते कुठं मागच्या काळात आपली काय फुलफिलनेस बाकी आहे, काय कमतरता बाकी आहे, कुठं काय राजकीय स्थिती, त्या अँगलने दौरे ठरावे लागतात. मला वाटतं ते मी ठरवत असतो. महत्त्वाचा एक मुद्दा समोर आला की भाजप जे ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारीत आहे. महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत आहे. खोट्या बातम्या आहेत. मिलिंद नार्वेकर संध्याकाळीच आता उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत दौऱ्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पेरायच्या, अशा पद्धतीनं प्रयत्न महायुतीकडून होत असतो. मागच्या वेळेस माझ्या बाबतीत तेच झालं होतं, तेच मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत होतं. या सगळ्या गोष्टी खोट्यात. बावनकुळेंनी आणखी काही वक्तव्य केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मंत्रीपद घेतलं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मुलाला मंत्री केलं, 2.5 वर्षात 2 तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, अशी टीका केली. 2.5 वर्षात 2 तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री सुद्धा देशाच्या टॉप 10 मध्ये मुख्यमंत्री आला, हे लक्षात ठेवा. तुम्ही नुसते दिवसभरात मंत्रालयात जाऊन धंदे करत बसता, टक्केवारीचे धंदे करत बसता. उद्धवजीने हे धंदे केलेले नाही. जाणता राजा शरद पवारांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, बी बियाणं मिळत नव्हतं. मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केलं. शरद पवारांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झाला, असं बावनकुळेंचं मत आहे. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार कृषी मंत्री असताना देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. माझ्या माहितीप्रमाणे अशी या हिंदुस्थानात पहिल्यांदाच देश पातळीवर कर्जमाफी झालेली आहे. नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाचा स्वीकार करायचं ठरवलं होतं, त्याचं काय झालं याचं उत्तर बावनकुळे साहेबांनी दिलं पाहिजे. शेतमालाला उत्पन्न दुपटीनं करण्याची घोषणा केली, त्याचं काय झालं पाहिजे. कापूस मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात असताना कापूस का आयात केला याचं आपण उत्तर दिलं पाहिजे. कांद्याला निर्यात बंदी का केली याचं उत्तर दिलं पाहिजे. या देशात तेल का आयात केलं, सोयाबीन, करडी, शेंगदाणे मोठ्या प्रमाणात तेल का आयात केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेसच्या राज्यापर्यंत देशातलं आयात निर्यातीचं प्रमाण काय होतं आणि आता आयात निर्यातीचं शेतमालाचं काय प्रमाण आहे जरा दाखवा. आणि मग शेतीची परिस्थिती, कृषी विभागाची परिस्थिती काय भारतीय जनता पार्टीने या देशात करून ठेवली आपल्यासमोर येईल. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा एक प्रत्युत्तर दिलं की बाळासाहेबांचे विचार तागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही. दररोज एक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता. महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही, अशा स्वरूपाचं फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. ज्या गोष्टी सत्य त्या स्वीकारायला अवघड जात असतात. देवेंद्र फडणवीसांना आता बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही, सहनी करता येत नाही. अशा प्रकारची देवेंद्रजींची परिस्थिती आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे ते असंच बोलणार. त्यांचं तेलही गेलेलं आणि तूपही गेलेलं आहे. तसं झालं असतं तर किमान ते 2.5 वर्ष झाली असते. आता काय झालं, आता झालं काय, आता तर त्यांच्या हातात तेल पण नाही, तूपही नाही, हाती धुपाटणं आलेलं आहे. ते सांभाळत बसा. एकनाथ शिंदे म्हणतात की तुमच्याकडे कोणी असू द्या, आमच्याकडे मोदी आहेत. एक मोदी सर्वांवर भारी पडतोय. एकनाथ शिंदे. याचाच अर्थ तुम्ही बाळासाहेबांना विसरले हे सुस्पष्ट होतं. मोदींच्या नावावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि बाळासाहेबांसाठी शिवसेना सोडली किंवा शिवसेना निर्माण केली दुसरी सांगतात. ही नमक हरामी आहे, ही गद्दारी आहे. अजित पवारांचं कालचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. 2019 मध्ये निकालानंतर अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक झाली होती एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी. भाजपसोबत जायचं ठरलं होतं, मात्र मुंबईत आल्यावर शरद पवारांनी शब्द फिरवला, असं अजित पवार सांगतायत. मला हे तर माहिती नाही, पण शब्द का फिरवला हा प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे होता. परंतु या गोष्टी आज का सांगतायत, त्याच वेळेस काय नाही सांगितलं. तुम्ही राजीनामा दिला ना 4-6 दिवसात. शरद पवारांनी जर सांगितलं असतं, शरद पवारांनी केलं असतं.
याच्या आधी शरद पवारांनी केलेलं आहे. करायचं, सांगायचं आणि करायचं नाही, मला वाटत नाही असं झालं असेल. आणि आता तो मला का आठवतोय, आता तुमच्यावर सगळ्या गोष्टी आल्या म्हणून आठवतोय. तर होते अंबादास दानवे यांनी राज्यातल्या सगळ्याच प्रश्नांचा समाचार घेतलाय. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.